शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय फार्मिंग महाराष्ट्र चॅनल. मंडळी तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर काळे डेअरी फार्मचे ओनर आहेत. हे अकलूजमध्ये गोट आहे. तर 10 म्हशी आलेत का आपल्याकडे विक्रीसाठी? 8 म्हशी आलेले आहेत. 8 म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत. टॉप क्वालिटी ज्या आहेत मुरा म्हशी. तर बघूया त्याच्या काय किमती आहेत आणि त्याची काय माहिती आहे. सर्वप्रथम मी फार्मिंग महाराष्ट्र या चॅनलचं सरचे स्वागत करतो. जे आपण व्हिडिओमध्ये आता जी 1 नंबरला जी म्हैस पाहता ही दुसऱ्या व्यताची म्हैस आहे. हिला आता सध्याच्या स्थितीला जवळपास 13 लिटर दूध तयार आहे. आता दुसऱ्या व्यताला येऊन हिला बच्चा देऊन 4था दिवस आहे. गाडीत वेलेली म्हैस आहे आणि ही ज्या क्वालिटी बघू शकता कशी आहे. आणि ही जी आपण किंमत ठेवलेली आहे 1,50,000 रुपये. आपण ही व्हिडिओ मधली 2 नंबरची म्हैस बघतोय की आज जवळपास हिला 16 लिटर दूध तयार आहे. आता सध्याच्या स्थितीला 16 लिटर दूध आता आपण हे करून देतो. तुम्ही बघू शकता ही म्हैस दुसऱ्या व्यताला म्हैस आहे. दुसऱ्यांदा खाली झालेली आपण खाली रेडी आहे. हिची आपण किंमत 1.5 लाख रुपये ठेवलेली आहे. आपण ही व्हिडिओ मध्ये 3ऱ्या नंबरची म्हैस बघू शकता. हिला जवळपास 14 लिटर दूध तयार आहे. हिला आज हिच्या कासे खाली रेडी आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे मुराचं जे ओरिजिनल ब्रीड आहे ते आपण इथं तुम्ही बघू शकता की आपल्या गोट्यावरती आपण अवेलेबल केलेलं आहे. जे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 किंवा 3 म्हशी खरेदी करायच्या असतात ते शेतकरी हरियाणामध्ये जाऊन म्हशी खरेदी करू शकत नाहीत. विकणारे अनेक महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. परंतु आपण जो ब्रीडिंग वरती जे काम करायचंय लोकांना त्याच्यासाठी आपण ह्या म्हशी हरियाणातून इथं आणलेल्या आहेत. विक्री हा आपला कन्सेप्ट नाहीये. आपण ब्रीडसाठी म्हशी शेतकऱ्यांना अवेलेबल करतोय आणि त्या रीतीने आपण म्हशी आज इथं उपलब्ध केलेल्या आहेत. आपण ही व्हिडिओ मधली 4 नंबरला जी म्हैस बघतो हिला सुद्धा जवळपास 14 लिटर दूध तयार आहे. आपण हिला हरियाणा 16 लिटर दूध पिळून घेतलेले. 3ऱ्या व्यताला म्हैस खाली झालेली आहे ही. आणि ही जे तुम्ही बघू शकता कासाची चमडी बघू शकता किती पातळ आहे. हिची पण किंमत आपण 1.5 लाख रुपये ठेवलेली आहे. आपण ही व्हिडिओ मधली जे हरियाणातलं टॉप ब्रीड म्हणतो आपण ते आज इथं आपल्यापाशी अवेलेबल आहे. आणि ही व्हिडिओ मधली जवळपास 5 नंबरची म्हैस आहे. हिला 16 लिटर दूध आपण हरियाणामध्ये पिळून घेतलेलं आहे. आता सध्या आपल्यापाशी 14 लिटर वरती आलेले आहे. गाडीतनं उतरून म्हशी 4था दिवस आहे. हिच्या खाली रेड आहे. हिची आपण 1,60,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. आपण ही व्हिडिओ मधली 4 नंबरची म्हैस बघू शकतोय. हिच्या खाली रेडी आहे. हिला 12 लिटर दूध आहे. अजून सध्या दुधावरती आलेले नाही. 1-2 दिवसात ही पण दुधावरती 12 लिटर आता सध्या दूध तयार आहे. आणि हिची आपण किंमत 1,45,000 रुपये ठेवलेली आहे. कमीत कमी कितीपासून? कमीत कमी एक सांग का तुम्हाला आता सध्या विक्रीच्या कन्सेप्ट मध्ये लोकांनी सांगितलं 1,25,000 रुपयापासून 1,70,000 रुपये. आपल्या मशीनचं ज्या ब्रीडची जी क्वालिटी आहे आणि आपल्या मशीनची जी क्वालिटी आज तुम्ही आमच्या काळ्या डेअरी फार्मवरती जर 55 म्हशी बघितल्या त्याच्या तोडीस तोड आपण म्हशी अवेलेबल करतोय. असं नाही की आपल्या गोट्यामध्ये वेगळ्या म्हशी आहेत आणि विक्रीसाठी वेगळ्या म्हशी आहेत. आम्ही लोकांकडून 2-5, 10-5 हजार रुपये जास्त घेऊ. जे जगाच्या तुलनेत आम्ही जास्त नाही घेणार, परंतु जगाच्या तुलनेमध्ये ब्रीड आम्ही चांगलं देणार आणि क्वालिटीच्या म्हशी आम्ही अवेलेबल करतोय. आता सध्या आपल्याकडे 1,35,000 रुपयापासून 1,60,000 रुपयापर्यंत मशीनची विक्री चालू आहे. आता ही 7 नंबरची म्हैस आपण 7 नंबरची म्हैस जी बघू शकतो. हिची बघा हाईट आज जवळपास माझ्या छातीच्या लेवलला हिची हाईट आहे. 3ऱ्यांदा खाली झालेली आहे. अजून एवढी तब्येतीला 4था दिवस आहे. म्हैस मोठी आहे. थोडे 2 दिवसात अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला क्वालिटी मिळेल. आता सध्या 14 लिटर दुधावरती 16 लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे. आज आपण याची किंमत 1,50,000 रुपये 1,55,000 रुपये याची किंमत आपण ठेवलेली आहे. आपण ही व्हिडिओ मधली 8 नंबरची म्हैस बघू शकतो. दुसऱ्या व्यताला म्हैस आहे. 16 लिटर कॅपॅसिटी म्हशीची दुधाची आणि ओरिजिनल जे ब्रीड आहे त्या ब्रीडच्या म्हशी आपल्याकडे आहेत. आता ह्या पण म्हशीची आपण 1,55,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. जवळपास 7 लिटर आता सध्या दूध तयार आहे. आणि ह्यांचे जे बच्चे आहेत तुम्ही बघू शकता हे ब्रीडचे बच्चे आहेत. जवळपास 8 म्हशीमध्ये 7 म्हशींना रेडी आहेत आणि एका म्हशीला फक्त रेडी आहे. आम्ही खरेदी करताना म्हशी चांगल्या करतो आणि त्याच्या खाली शक्यतो रेडी असेल अशा म्हशी आम्ही खरेदी करतो. कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी एक म्हैस घेतलेली तिच्या खाली जर तिला किमान रेडी आली तर तो तिच्या 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर ती रेडी तिच्या हाताखाली येईल आणि त्याला 1ची 2 संख्या होईल. ही आमचा कन्सेप्ट आहे. हा आमचा उद्देश आहे. आमच्याकडच्या ज्या म्हशी आहेत तुम्ही इतरांच्या गोट्यावरच्या म्हशी बघा, विक्रीतल्या म्हशी बघा किंवा स्वतःच्या गोट्यातल्या पिळाच्या म्हशी बघा. त्यांच्या म्हशीमध्ये आणि आमच्या म्हशीमध्ये आम्ही कोणाला असं म्हणजे नाव वगैरे काय ठेवत नाही, परंतु क्वालिटी काय असते हा तुम्ही समोर या. काळ्या डेअरीवरती या. आपली काळी डेअरी पुणे पंढरपूर हायवे पासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. टेंभुर्णी पासून 30 किलोमीटर अंतर आहे. इंदापूर पासून 30 किलोमीटर अंतरावरती आपले सेंटरवरती आहे. अकलूज पासून 6 किलोमीटर अंतरावरती विजोरी गाव आहे आपला. हा तिथं फार्म आहे. ठीक. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असतील स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि कधी कधी ह्या म्हशी संपतात तर ते कसं होतंय आमच्या ज्या गाड्या आहेत
हरियाणावरून आल्यानंतर आम्ही 2-3 दिवसानंतर विक्रीसाठी आम्ही म्हशी उपलब्ध करतो. परंतु काय वेळेला गेल्या ज्या गाड्या आल्या, ही तिसरी गाडी आपली, गेल्या 2 गाड्या आपल्या 2 दिवसामध्ये संपल्या. मला शेतकऱ्यांचा फोन आले की म्हशी तर संपल्या आणि आम्हाला म्हशी कधी अवेलेबल होतील. परंतु आम्ही त्या शेतकऱ्यांना म्हशी ज्या आहेत ते पुन्हा एक 10 दिवसामध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय. आमच्याकडे आम्ही काय करतोय, सर्वसाधारण 8, 7, 9 म्हशी एका गाडीमध्ये आम्ही आणतोय. आम्ही इतरांच्या सारखं 40 म्हशी, 50 म्हशी, 30 म्हशी 2 गाड्या आम्ही अशा आणत नाही. आम्ही थोड्याच म्हशी आणतो, परंतु टॉप ब्रीडच्या म्हशी आणतो. परंतु जरी म्हशी संपल्या तरी आम्ही 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू. ज्या शेतकऱ्यांची जर इच्छा असेल की आम्हाला हरियाणातच म्हशी खरेदी करायच्या आहेत, आम्ही तेही व्यवस्था केली की आम्ही तुमच्यासोबत काय 8 दिवस असू द्या, 10 दिवस जातील आमचे, आम्ही तुम्हाला तिथेही ब्रीडच्या म्हशी खरेदी करून देऊ. जे तुम्ही म्हटला तिथंच खरेदी करायचं, तुम्हाला चॉईस करायचं असेल जास्त तरी आमची काय हरकत नाही. परंतु हरियाणात न जाणे इतपत ब्रीड आम्ही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.